श्रीरामकृष्ण हरी गुरुदेव दत्त। आज गुरुवार, आज श्री दत्त मंदिर आंबळे आंब्याचा मळा इथं आज गुरुचरित्र पारायण सप्ताह आज सुरू होत आहे। श्री गुरुदेव दत्त अनुष बेंद्रे आणि विशाल देशमुख यांनी बघा आज दत्त महाराजांच्या मंदिरासाठी हे झाडे आणल्यात बघा लावण्यासाठी। तर खरोखर अशा तरुण मुलांनी असं योगदान त्यांचं आम्हाला लाभलं आहे। तर खरोखरच म्हणजे तरुण मुलं आणखीन तरुण मुलांचा सहभाग यात यावा यासाठी आमचे महाराज यांनी त्यांना सांगितलं की अजून तरुण भक्तांनी इथं येण्याचा प्रयत्न करावा असे त्यांना विनंती केली। धन्यवाद। आज गुरुचरित्र पारायण सप्ताह चालू झाला आहे। श्री गुरुदेव दत्त। आता पारायणाची सकाळी सकाळी तयारी चालू आहे बा। पारायण चालू गुरुचरित्र पारायण सप्त्याची आता जोरदार तयारी चालू आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगता होईल आणि 16 गुरुपरंपरा सगळं केलंय कागद बिगत बांधला। हा आता इथं चौरंग एकच चौरंग शिल्लक आहे, पण मला ग्रंथ मिळाला तर मग मला लागून ते चौरंग। भाऊजींना पाठवा तर लगेच तुम्ही चौरंग कुठे पाहिजे? चौरंग नाही ना तिथे ठेवलं आपल्याला। होय मला बघा ना एखादा ग्रंथ असला पण आता तो स्वामी मठातला एक महिला पटकून उचलून घ्या सगळं पटकून जायची पंचबाळ मोकळं करा इथला सगळा मी काय म्हणते एक पाण्याचा तांब्या मागितला होता मी, पाण्याचा तांब्या। संकल्पाला तांबे द्यायला काकी सांगा ना बापूला काय लागत काय नको बापू ऐका ना आता छोटी बी ऐका ना बापू कलश लागत कसला कलश आहे ना घरी तांब्याचा कलश लागत एवढा आनंद आहे। 12 अभी तो जाना पडेगा। आता मला एका याच्यात थोडे तांदूळ, हळदी, कुंकू, तुळशीची पानं, कोणी पानं पाहिजे? तुळशीची किती पानं पाहिजे? 1000 प्रत्येकाला 5 पानं घ्यायची। श्री गुरुदेव दत्त अनुष बेंद्रे आणि विशाल देशमुख यांनी बघा आज दत्त महाराजांच्या मंदिरासाठी हे झाडे आणल्यात बघा लावण्यासाठी। तर खरोखर अशा तरुण मुलांनी असं योगदान त्यांचं आम्हाला लाभलं आहे। तर खरोखरच म्हणजे तरुण मुलं आणखीन तरुण मुलांचा सहभाग यात यावा यासाठी आमचे महाराज यांनी त्यांना सांगितलं की अजून तरुण भक्तांनी इथं येण्याचा प्रयत्न करावा असे त्यांना विनंती केली। धन्यवाद। गुरुदेव दत्त। जय देव